मुळे तुमच्या मतदारसंघातील 10 जणांचा जीव गेलेला आहे. अजून 5 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. काही प्रशासनाच्या वतीने आपण माहिती घेतली आहे का आणि खरंच हा आकडा वाढू शकतो का? खरं बघितलं तर जो प्रकार घडलेला आहे हा अतिशय गंभीर प्रकार आहे. वास्तविक बघितलं तर आता माझ्यासोबत फुगेवाडी दापोडी परिसरातील सर्व सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे इथले स्थानिक नगरसेवक, माजी नगरसेवक आणि नागरिकही या ठिकाणी उपस्थित आहे. वास्तविक बघितलं गेलं तर कालपासून जर आपण मृतांची संख्या बघितली तर सुरुवातीला पोलीस खात्याकडनं 7 लोक मृत झाले असे जाहीर करण्यात आले होते. पण आजची जर परिस्थिती आपण बघितलं तर फुगेवाडी परिसरामधून टोटल 11 लोकांचा मृत्युमुखी पडलेले आहेत. खरं तर ह्या ठिकाणी जो व्यवसाय चालू होता तो गेली 40 वर्षापासून या ठिकाणी हा दारूचा धंदा चालू आहे आणि त्यामुळं फुगेवाडी परिसरातील दापोडी परिसरातील सर्व नागरिकांनी खरं तर याच्या तक्रारी पण त्या ठिकाणी केल्या होत्या. वास्तविक बघितलं तर आता आपल्या सर्वांचे डोळे उघडलेले आहेत कारण की हा प्रकार घडला आहे म्हणून ह्यापूर्वीच खरं तर असा प्रकार घडू नये म्हणून पोलीस खात्यांमार्फत खरं तर त्याच्यावर कारवाई केली गेली पाहिजे. पोलीस आयुक्तांनी आता ऐकू बातम्या अशी आहे की दापोडी परिसरातील जे पी आहेत त्यांच्यासोबत 4 का 5 पोलीस कर्मचारी निलंबित केलेले आहेत. खरं तर या सगळ्या घटनेची शासनाच्या मार्फत मी असे निर्देश देतो की खरं तर ह्याची चौकशी सखोल झाली पाहिजे. हा दारू व्यवसाय ज्या ठिकाणावरनं हा माल या ठिकाणी येतो त्या ठिकाणी जाऊन मुळाशी कशा पद्धतीने हा व्यवसाय केला गेला जातो त्याच्याकडे खरं तर शासनाने आणि पोलीस खात्याने लक्ष दिलं पाहिजे. माझं पोलीस आयुक्तांना असं आव्हान असणार आहे, अशा प्रकारचे पिंपरी चिंचवड शहरामध्ये ठिकठिकाणी दारूचे धंदे चालू आहेत. ते धंदे ताबडतोब त्यांनी बंद केले पाहिजे की जेणेकरून पुढील काळामध्ये अशी घटना होऊ नये म्हणून. एवढी गंभीर घटना होती, एकामागे एक जीव जात होते. पोलीस मात्र वेगवेगळीच कारणं सांगत, त्यांना दारूचं हे कारणच समोर आणायचं नव्हतं. कशासाठी हे सगळं चालू आहे? पोलिसांचा जो दडपशाहीचा किंवा सगळं प्रकरण दडपण्याचं काय कारण नाही? वास्तविक बघितलं तर पिंपरी चिंचवड शहरामधील सर्व पोलिसांचं खरं तर हे प्रामुख्याने काम होतं की आपल्या परिसरामध्ये कधी आणि कधीपासून पोलीस खात्याच्या अंतर्गत खरं तर त्यांनी चौकशी करायला पाहिजे होती. मी या ठिकाणी आल्यानंतर नागरिकांच्या वतीने आणि महानगरपालिकेचे आजी माजी नगरसेवक यांना विचारल्यानंतर असं उघडकीस आलेलं आहे की हा जो दारूधंदा होता हा गेली 40 वर्षापासून या ठिकाणी होता. मग याचा अर्थ पोलीस दुर्लक्ष का करत होती? आज पोलिसांचे डोळे उघडण्याचं काय कारण आहे? की कारण की ह्या परिसरामधील जवळजवळ 12-13 लोक मृत्युमुखी पडल्यानंतर ह्या सर्वांचे डोळे उघडलेले आहेत. खरं बघितलं तर सर्वप्रथम शासनाकडेही राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील, गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस असतील, अशा पद्धतीने ज्या ज्या ठिकाणी हा व्यवसाय चालू आहे त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली गेली पाहिजे असे निवेदन आणि असे निर्देशही शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचा उपाध्यक्ष या नात्याने मी गृहमंत्र्याकडे करणार आहे. तुम्ही म्हणताय 40 वर्षापासून हे चालू होतं, पोलिसांना निदर्शनास कधीच आलं नाही. त्यामुळेच विचारतो की हप्तेखोरीसाठी पोलीस दुर्लक्ष करत होते. तसं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. तुम्ही मला सांगा, जर 40 वर्ष व्यवसाय चालू आहे, फुगेवाडी दापोडी परिसरातील नागरिकांनी ह्याबाबत पोलीस खात्याकडे किंवा पोलीस चौकीला जाऊन वारंवार तक्रारी केल्या, याचा अर्थ पोलीस दुर्लक्ष करते. आपल्या या मतदारसंघामध्ये किती ठिकाणी असे अवैध धंदे सुरू आहेत असं माझं तेच सांगणं आहे की पिंपरी मतदारसंघाव्यतिरिक्त पिंपरी चिंचवड शहरामध्ये अशा पद्धतीने किती दारूचे धंदे आहेत आणि त्या दारू धंद्यावर ताबडतोब पोलीस खात्याने कारवाई करावी. थांबवावी म्हणून तुम्ही मागणी करणार, हप्तेखोरी थांबवावी पोलिसांनी असं आयुक्तांकडे सांगणार आहात? आता तसं बघितलं तर आम्ही या शहरामध्ये वावरत असताना राजरोसपणे उघड्यावर जर एवढा धंदा चालू असेल तर त्याचं काय आपण समजायचं? याचाच अर्थ आहे की पोलीस खात्याने यापुढं अशा पद्धतीने कुठली गंभीर घटना घडू नये म्हणून त्यावर त्यांनी कारवाई करावी. मृतकांच्या नातेवाईकांना अजून शासनाने कोणती पण मदत द्यावी? शासनाकडं मृतकांच्या नातेवाईकांना मदत मिळण्यासाठी मी शासनाकडे त्याचा पाठपुरावा करणार आहे. तत्पूर्वी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक कुटुंबातील त्या व्यक्तीला लाख रुपये असे कालच मला वाटतं महापौरांनी जाहीर केलेलं आहे. किती जणांवरती अजून उपचार सुरू आहे, काय माहिती? 7 ते 8 जणांवरती अजून उपचार चालू आहेत. पार्थ पवारांनी पक्षनिधीसाठी आव्हान केले मंत्र्यांना. हाच विषय वेगळा आहे.
त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू. अण्णा, राठोड कुटुंबियातले दोन म्हणजे सख्खे भाऊ दगावलेले आहेत आणि त्यातल्या राठोड- एकाचीच फक्त नोंद याच्यामध्ये करण्यात आलेली नाही, आहे. तसं नाही. आता मी घरी बसल्यानंतर ताई पण होत्या, माईताई पण होत्या, राजू होता. राठोड कुटुंबामधील 2 सख्खे भाऊ आणि त्यांचे वडील असे एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्युमुखी पडलेले. आकडेवारी लपवण्याचा काही प्रयत्न होते असं वाटतंय का तुम्हाला? आकडेवारी जरी लपवण्याचा प्रयत्न कितीही केला आणि कुणीही केला तर वस्तीमधली लोक सांगत असतात कोणाचा मृत्यू झालाय आणि कोण सिरियस आहे ते. पण त्या राठोड कुटुंबियांना मदत मिळावी यासाठी काही प्रयत्न करणार का? कारण नाही, सर्वच मृत्युमुखी पडलेल्या जणांना शासनाकडून त्यांना मदत मिळावी याचा मी पाठपुरावा करणार आहे. प्रकाश राठोड झालाय कन्फर्म?